पावसाळ्याच्या तोंडावर नाशिक महानगरपालिकेने केलेली रस्ता दुरुस्तीची कामं किती निकृष्ट दर्जाची आहेत हे पहिल्या पावसामध्येच उघड झालंय। शहराच्या अनेक भागांमध्ये काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांवर देखील मोठमोठाले खड्डे पडलेत। फक्त ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठीच ही कामं केली आहेत का असा प्रश्न नाशिककर उपस्थित करतायत। रस्त्याच्या याच परिस्थितीचा आढावा घेतायत आपले नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग। नाशिक शहरात अजूनही म्हणावी तशी पावसानं हजेरी लावली नाहीये आणि याच पावसाच्या पूर्वतयारीसाठी नाशिक महानगरपालिकेनं अनेक दावे केले होते, अनेक विकास कामं करू, रस्ते तयार करू, आणखीन त्यांनी केले सुद्धा। आपण आता बघतोय हा अशोका मार्ग नाशिकमधून वडाळा गावाकडे जाणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता जो त्यांनी तातडीने तयार सुद्धा केला। पण हा तयार केलेल्या रस्त्याची काय अवस्था आहे पहा तुम्ही। रस्ता तयार करून मोठा गाजावाजा करून हा रस्ता तयार केला नाही तरी ताबडतोब या रस्त्याला परत खड्डे पडायला लागले। आणखी खड्डे दुरुस्तीची कामं अवघ्या 15 दिवसात नाशिक शहरात सुरू झाली आहे। ही परिस्थिती आहे नाशिक शहरातल्या सगळ्यात जवळपास प्रमुख रस्त्यांची। पावसाळा तोंडावर येतो म्हणून विकास कामं करायचे, दावा करायचे, विकास कामं करण्यासाठी म्हणून अनेक वेगळ्या ठिकाणचे वेगळ्या भागातले रस्ते तयार करायचे आणि याच रस्त्यांवरची परिस्थिती अशी आपण असं बघतोय। हाच रस्ता त्याच्या तिकडच्या भागात सुद्धा अर्धा रस्ता जो आहे तो पूर्ण खचत चाललेला आहे। कोणत्या प्रकारचं काँक्रिटीकरण या ठिकाणी केलं जातं? ज्यावेळेस रस्त्यामध्ये भरावा टाकला जातो, ज्यावेळेस खडीचा लेअर टाकला जातो त्यावेळेस जमीन खऱ्या अर्थानं धम्मस केली जाते, एका लेवलला केली जाते। पण अशा प्रकारची कोणतीही काळजी हे रस्ते तयार करताना घेतलेच नाहीये। या रस्त्याचं पेमेंट सुद्धा देऊन झालेलं आहे। आणखीन अवघ्या 15 दिवसामध्ये तयार केलेल्या नवीन रस्त्यांची ही अवस्था आहे। रस्त्यामध्ये खड्डे का खड्ड्यांमध्ये रस्ता आहे हा प्रश्न नाशिककर आता उपस्थित करत आहे। विकास कामांचा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनानं आणि सत्ताधाऱ्यांना गंभीरपणे याकडे बघावं ही अपेक्षा सुजाण नागरिक व्यक्त करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण गोटूचा प्रशांत बाग, जय महाराष्ट्र, नाशिक। नाशिकमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या अशोक मार्गाचं काय चित्र आहे हे आत्ताच आपण पाहिलं। प्रशांत बाग यांनी आपल्याला सांगितलं। दुसरीकडे ठाण्यामध्ये काय स्थिती आहे ते आपल्याला सांगणार आहेत आपले आजचे मोबाईल रिपोर्टर। ठाण्यातल्या विटावा गाव ते ऐरोली रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत आणि ही जी छायाचित्र सध्या आपण पाहतो आहोत ती आपल्याला जय महाराष्ट्राच्या आपल्या मोबाईल रिपोर्टरनी पाठवलेली आहेत। आजचे आपले मोबाईल रिपोर्टर आहेत सत्यजित शाह, ज्यांनी आपल्याला ही रस्त्याच्या दुर्दशेची छायाचित्र काढून पाठवलेली आहेत ईमेलद्वारे। आणि सध्या आपल्यासोबत फोन लाईनवर देखील आपले आजचे मोबाईल रिपोर्टर सत्यजित शाह आहेत। सत्यजित, छायाचित्र तर खूपच बोलकी आहेत, तिथे तुम्हाला काय त्रास सहन करायला लागतो हे आम्हाला सांगणारी आहेत। या बाबतीमध्ये आपण आणखी कुठे तक्रार केली आहे का सत्यजित? नाही, आज मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर, महापौर आणि त्याच्यानंतर त्याची कॉपी मी आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवलेली आहे। मला याच्यात हे सांगायचे की आता हे जे तुम्ही खड्डे बघताय ते दरवर्षी त्याच स्पॉटला आणि तेवढ्याच इंटेन्सिटीचे म्हणजे तेवढेच खोल असतात। आता म्हणजे प्रत्येक वर्षी त्याच स्पॉटला कसे काय खड्डे होतात? आणि जर आता तुम्ही बघितलं असेल इथे रात्री अपरात्री एखादी टू व्हीलर वगैरे जात असेल तर केवढा मोठा ऍक्सिडेंट व्हायचा हा प्रश्न असतो। दुसरं म्हणजे या रस्त्याने कोणी व्हीआयपी जात नाही, त्याच्यामुळे या रस्त्यांना वाली नाहीये। आणि अजून तिसरं म्हणजे जेव्हा पाणी असतं, पाऊस येतो तेव्हा तुम्ही इथून गाडी नेऊ शकत नाही, कारण खड्डा कुठे रस्ता कुठे हे कळत नाही। त्याच्यामुळे आमच्यासारखे नियम न मोडणारे लोक चुकीच्या डायरेक्शनने म्हणजे रॉंग साईडनी जातात आणि तिथे परत एक अपघात होण्याचा प्रश्न असतो। तुम्ही अगदी खरं बोलताय सत्यजित। फक्त रस्त्यांवरच्या या खड्ड्यांमुळे एकामागोमागे किती भल्या मोठ्या समस्या निर्माण होत आहेत हे तुम्ही आता आम्हाला सांगितलंच। आणि ऐरोली ते विटावा गाव हा जो पूर्ण तुम्ही रस्ता आम्हाला दाखवता आहात छायाचित्रांद्वारे आणि सांगता आहात, इथनं प्रवास करणारी तुमच्यासारखी बरीच मंडळी असतील, त्यांनी एकत्र मिळून असं काही याच्या बाबतीमध्ये आंदोलन करण्याचं ठरवलंय का? एकत्र येणं कठीण आहे आणि याचाच फायदा आपलं प्रशासन, आपल्या पालिका घेतात? तोच मोठा प्रश्न आहे, कारण आता तुम्ही बघितलंय, कारण मी मध्ये नव्हतो, मध्ये आउट ऑफ स्टेशन होतो, पण आता आल्यावर हे बघितलं मी गाडी थांबवून हे फोटो काढले। पण बाकी आपल्याकडे आता भारतात असं चाललंय की माझ्या बापाचं काय जातंय हा जो ऍटिट्यूड आहे त्याच्यामुळे हे काहीच होत नाही। म्हणून आमच्यासारखे काही एकटेच प्रयत्न करत असतात। पण तुम्ही म्हणाला हा तो मुद्दा अतिशय योग्य आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे। पण प्रत्येक जण ऑफिसला जाण्याच्या मागे असतं, मला लेट होईल, मला बॉस ओरडेल, पण कोणी कुठे थांबून कोणी कष्ट करायला तयार नसतं। हा मोठा प्रश्न आहे। म्हणूनच तुमचं उदाहरण आपल्या जय महाराष्ट्राच्या अनेक प्रेक्षकांनी ठेवलं पाहिजे। आपल्याला हेही वेळोवेळी
अनुभवायला येतं की सत्यजित शहांसारखी माणसं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, फक्त त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तर खड्डेच काय, कुठल्याच समस्या आपल्याला भेडसावणार नाहीत. आपण त्यांचा प्रखरपणे मुकाबला करायला शिकलं पाहिजे. तुम्ही आम्हाला ही छायाचित्र पाठवलीत, आम्हाला ही माहिती दिली, त्याबद्दल आभार. आणि इथून पुढे देखील आपण पाठपुरावा सुरूच ठेवणार आहात, आम्ही देखील सुरू ठेवणार आहोत. मोहीम मध्ये इथेच थांबूया आज. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.